इयत्ता 10वी, विषय मराठी, प्रकरण क्रमांक 5, वसंत हृदय चैत्र. लेखिका दुर्गा भागवत. त्यांचा जन्म 1910 आणि मृत्यू 2002. लोकसाहित्य, समाजशास्त्र, बौद्ध वाङ्मय यांचा अभ्यासक, ललित लेखिका. गाढ व्यासंग, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, भावोत्कटता, चिंतनशीलता आणि संवेदना प्रधान भाषा ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होत. ऋतुचक्र, व्यासपर्व आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त पैस ही दुर्गाबाईंच्या ललित लेखनाची शिखरे होत. लोकसाहित्याची रूपरेखा हा लोकसाहित्य या विषयावरील ग्रंथ. राजाराम शास्त्री भागवत, व्यक्ती आणि वाङ्मय, केतकरी कादंबरी हे त्यांचे महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. सिद्धार्थ जातकाच्या 7 खंडांचे अनुवाद हे दुर्गाबाईंचे बहुमोल कार्य आहे. प्रत्येक ऋतूंचा आपापला स्वभाव असतो. हा स्वभाव निसर्गाच्या विविध रूपातून प्रतिबिंबित होत असतो. या पाठातून वसंत ऋतूतील चैत्राचे मनोज्ञ दर्शन घडते. वसंत ऋतूची चाहूलच खरी मनोहारी. त्यातून चैत्रातील निसर्ग अनुभवणे हा सर्वार्थाने आनंदानुभव. निसर्गातील घटकांचे सूक्ष्म निरीक्षण आणि ते शब्दात मांडण्याचे लेखिकेचे कसब यामुळे वसंत हृदय चैत्र हुबेहूब डोळ्यासमोर उभा राहतो. भारतामध्ये 3 मुख्य ऋतू आहेत: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. 6 उपऋतू आहेत: वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. पाऊस नसतानाही सृष्टीला नवपालवी फुटवण्याची ईश्वरी किमया वसंतातच साकार होते. फाल्गुन, चैत्र आणि वैशाख हे 3 महिने वसंताच्या पुष्पमृदेचे चिन्ह लिहिलेले असे हे महिने आहेत. एक दुसऱ्यात मिसळला आहे. तरी पण चैत्र हा खरा वसंतात्मा आहे, मधुमास आहे. या ऋतुराजाचे लक्षण संत ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे. जैसे ऋतुपतींचे द्वार, वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावण्यसी. ऋतुपतींच्या द्वारे वनश्रीचे म्हणजेच नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या, फुलांनी डवरून गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचे रूप दृष्ट लागेल असे असते. फळातून आणि फुलातून मधुरस वाहत असतो. विविध वृक्षांच्या आधारे लेखिकांनी चैत्रांचे सौंदर्य महात्म्य वर्णिलेले आहे. त्याच्यामध्ये पहिलं वृक्षाचं महत्त्व सांगितलेलं आहे पिंपळाचे झाड. पिंपळाच्या झाडाची पाने आपण जर बघितली तर ती कशी दिसतात बघा. तर गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत ती उभ्या आहेत अशी आपल्याला ही पिंपळाची झाडांची पाने दिसत असतात. जुनी पाने गळता गळता नवीन पाने येत होती आणि ही जी सगळी पाने आल्यावर किंवा सगळी नवीन पाने आल्यावर खरोखरच उन्हामध्ये आपण जेव्हा ही पाने बघितली तर ही भडक गुलाबी पाने उन्हामध्ये गेल्यानंतर चमकताना आपल्याला दिसून येतात. तेव्हा झाडावर पुष्पांचे गेंदच फुलले आहेत असं आपल्याला वाटत असतं. इतर झाडांची पालवी जर आपण बघितली तर ती पालवी कशी असते? फार लहान असते आणि ही पालवी फार लहान असल्याने फारशी हालत नाही. पण या पिंपळाची जी पानं आहेत या पानांची सारखी सळसळ आपल्याला सुरू असताना पाहायला मिळते. त्यानंतर आहे मधुमालतीची वेल. त्याचे वर्णन: पिंपळाच्या झाडावर मधुमालतीची वेल आहे. ती वेल प्रचंड चढलेली आहे आणि चारही बाजूनी अगदी मध्यापर्यंत त्या झाडाला, त्या पिंपळाच्या झाडाला त्या मधुमालतीच्या वेलाने पूर्णपणे वेढून टाकलेले आहे आणि ती गुलाबी गेंदांनी खच्चून भरलेली आहे. आता फुलायला आणखी जागा नाही अशी दाटी पिंपळाच्या तांबूस पानांची आणि या गुच्छ झालेली दिसून येते. नुसती पालवीच नाही तर फळेसुद्धा इतर झाडांप्रमाणे यांच्या फांदीला ओळीने चिकटून बसलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे घाणेरीचे झाड. घाणेरीच्या झाडाचं वर्णन अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. सर्व फुलामध्ये अतिशय हिरहिरीने कोण नटले असेल तर ती म्हणजे उग्रगंध घाणेरी. या घाणेरीचा वास कसा आहे? तर उग्रगंध असा हा वास आहे.
किती शोभिवंत आणि दुरंगी फुलांच्या गुच्छाने ती आपल्याला भरलेली दिसून येत असते. गुलाबी फुलामध्ये एखादे पिवळे, पिवळ्यात एखादे गुलाबी, शेंद्री व पिवळा, पिवळा आणि जांभळा, लाल लाल आणि पांढरा, जांभळा आणि गुलाबी, शेंद्री आणि जांभळा. किती म्हणून या झाडांच्या दुरंगी फुलांच्या रंगांचे वर्णन करावे. वास्तविक हे कुठलेच दोन रंग स्वाभाविकपणे एकमेकांच्या शेजारी एरवी शोभणारे नाहीत. पण आपण जर बघितलं निसर्गाच्या सान्निध्यामध्ये किंवा निसर्गाच्या दुनियेमध्ये कुठलेही भडक रंग एरवी विसंगत वाटणारे हे रंग आपल्याला विशोभित दिसत नाहीत. उलट ते काय करत असतात, एकमेकांची शोभा वाढवताना आपल्याला दिसून येत असतात. गुजरात एक बऱ्याच भागामध्ये वृक्ष वनस्पतींचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो. तिथे हे जी घाणेरी आहे, या घाणेरीच्या झाडाला भलतेच महत्त्व आहे. आपण हे जे झाड आहे तिला आपण काय म्हणत असतो, तुच्छतेने घाणेरी म्हणतो. तर तिचं जे अतुलनीय असं रंगसौंदर्य आहे, या अतुलनीय अशा रंगसौंदर्याला आपण उपेक्षून पुढे जातो. पण गुजरातीत हे जे घाणेरी आहे, या घाणेरीच्या झाडाला काय वर्णन दिलेलं आहे किंवा काय नाव दिलेलं आहे, तर चुनडी असे नामाभिधान या झाडाला त्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि हे जे फूल आहे, या फुलाचे हे नाव ऐकल्यावर काठेवाडी व राजपुतान्यातल्या चुनड्यांच्या भडक रंगाचे रस आपल्याला उमगले. भडक विशोभित रंग म्हणून त्यांची पुष्कळदा कुचेष्टा केली जाते. जी रंगांची मिश्रणे आपण आपल्या कपड्यामध्ये किंवा वस्त्रभरणामध्ये आपण जे भडक रंग आहेत ते आपण भडक रंग कटाक्षाने टाळत असतो. पण तीच या लोकांनी काय केलेले आहे, शतकानुशतके निसर्गाच्या प्रेरणेप्रमाणे त्यांनी शिरोधार्य मांडलेली आहेत. भारतीय रंगभिरुचीचे मूळ प्रादेशिक वातावरणामध्ये आणि नैसर्गिक आविष्कारामध्ये असलेले पाहून नवल वाटते. त्यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे माडाचे झाड. माडाचे झाड जर बघितलं तर ते कसं आहे, तर 12ही महिने हिरवे असलेले आपल्याला दिसून येतं. आणि हे जे झाड आहे ते झाड फळांनी भरलेले आपल्याला दिसून येत असतं. त्याच्यामध्ये जे नारळाचे जे किंवा माडाचे जे झाड आहे, हे झाड 12ही महिने हिरवे आणि फळांनी भरलेले दिसत असतात. नारळाची फुले कशी आहेत, तर निर्गंध आहे, त्याला वास नसतो. आणि ही जी फुलं आहेत ती फुलं टणक असतात. पण ही जी फुलं आपण हातामध्ये घेऊन जर त्या फुलांकडे निरखून बघितलं तर त्यांचा जो असणारा टणकपणा आहे, हा टणकपणा आपणास बोचणार नाही. त्यांच्या ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत, या पाकळ्यांच्या गुळगुळीत स्पर्शाने आपली हाताची जी बोट आहे ती बोटे काय होत असतात, सुखवतात. ते जे फूल आहे हे 3 पाकळ्यांच्या फिक्या पिवळ्या रंगाची ही माडाची फुले असतात. त्यानंतर पुढचं झाड आहे ते म्हणजे कडुनिंबाचे झाड. कडुनिंबाचे झाड कसे आहे, तर निळसर फुलांच्या तुऱ्यांनी भरलेलं गेलेलं आपल्याला दिसून येत असतं हे कडुनिंबाचे झाड. आणि त्याचा जो सुगंध आहे, हा सुगंध आपणास दिवसा येत नाही, तर रात्रीच्या वेळेस आपण जर बघितलं तर तो जो सुगंध आहे, हा सुगंध आपल्याला कसा येतो, तर अतिशय मनोरम असा हा सुगंध वाटत असतो. त्यानंतर पुढं आहे करंजाचे झाड. याचा जो सुगंध आहे, हा सुगंध कसा आहे, तर कडवट आणि उग्र असा हा करंजाचा झाडाचा सुगंध असतो. त्याचं जे फूल आहे, हे फूल मात्र कसं आहे, अलौकिक असतं. आणि त्याला येणारी जी काही कळी आहे ती कळी कशी आहे, तर अगदी नखा एवढी आपल्याला पाहायला मिळते. करंजाच्या आकाराची पांढरी आणि हिरवी ही कळी असते. आणि ही जी कळी आहे त्याला जेव्हा फूल उमलतं तेव्हा ते आपल्याला वेगळं दिसून येत असतं. आणि त्याच्यामध्ये हे फूल उमलल्यानंतर त्या फुलामध्ये एक निळी आणि जांभळी रंगाची सुंदर कळी असते. आणि त्या कळीच्या ज्या डोक्यावर काय असतं किंवा माथ्यावर अर्धवर्तुळ अशी पांढरी टोपी त्या फुललेल्या फुलावर किंवा त्या कळीवर आपल्याला पाहायला मिळते. जणू काही टोपडे घातलेला बाल घनश्यामच या फुलाच्या रूपामध्ये अवतरलेला आहे की काय, असं हे आपल्याला करंजाच्या फुललेल्या फुलामध्ये पाहायला मिळतं. त्यानंतर पुढं आहे आंब्याचे झाड. आंब्याच्या झाडाचे वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे, तर पौष महिना संपता आंब्याच्या झाडाला काय येत असतो, मोहर येत असतो. आणि हे जे झाड आहे, या झाडाला लागणाऱ्या ज्या काही कैऱ्या आहेत, या लांबलचक देठांना लागलेल्या ज्या कैऱ्यांचे गोळे आहेत, हे गोळे वाऱ्याबरोबर झोके घेत असतात. आणि हे झोके घेत असताना पोपट आणि कावळे त्या पाडाला आल्यात की नाहीत हे पाहण्याकरता त्याला काय करत असतात, चोचीने त्याच्यावर प्रहार करत असतात.